की विश्वचषकाचा अंतिम सामना रविवार अहमदाबादचं नरेंद्र मोदी स्टेडियम आणि जवळपास 1,32,000 पेक्षा जास्त क्षमता असलेलं हे स्टेडियम खचाखच भरलेलं असणार आहे. आणि या जल्लोषामध्ये आपला संघ आणि न्यूझीलंड संघ हे दोन्ही एकमेकावरती तुटून पडणार आहेत. दोन्हीही संघ जबरदस्त कामगिरी करत फायनलपर्यंत पोहोचलेले आहेत. दोन्ही संघाचे सेमीफायनल जे होते हे बघण्यासारखे होते. खरं तर आपला संघ आता जो फायनलला पोहोचलाय तो एक संतुलित कामगिरी करत पोहोचलाय असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. याला फक्त एकच अपवाद होता. दक्षिण आफ्रिकेनं आपणाला अहमदाबादमध्येच हरवलं होतं आणि तो एकमेव पराभव सोडला तर आपल्या संघाची वाटचाल बऱ्यापैकी झालेली आहे. न्यूझीलंडचा संघ उलटपक्षी श्रीलंकेतून इकडं आलाय, परंतु इकडं आल्यानंतर मागच्या सेमीफायनलमध्ये ॲलन फिननं जे काही फलंदाजी केली त्याला तोड नव्हती. असा एक सभ्य लोकांचा संघ म्हटलं तर चुकीचं होणार नाही. पहिल्यांदा आपण आपल्या संघाचा विचार करूया. आपल्या संघाचा विचार केला तर सर्वाधिक चर्चा अभिषेकची होते. खरं तर अभिषेक या अंतिम सामन्यात असावा की न असावा याचा निर्णय खरं तर सूर्या आणि गंभीर हे दोघेही घेतील, कारण आपल्या सगळ्यांच्या पेक्षा त्यांना जास्त कळत असणार आहे. कदाचित अभिषेक या अंतिम सामन्यात खेळलाच तर त्यानं भक्कम पायाभरणी करावी आणि मग या भक्कम पायावरती बाकीच्यांनी कळस चढवावा अशीच अपेक्षा आहे. दुसरी आपली चिंतेची गोष्ट आहे म्हणजे वरुण चक्रवर्ती. सातत्यानं तो अलीकडच्या काळात मार खातोय, बळीही घेत नाही. म्हणून परत एकदा आपल्या सगळ्यांना वाटत असते की वरुणच्या ऐवजी कुलदीपला संधी द्यावी. परंतु पुन्हा एकदा सूर्या किंवा गंभीर आणि आपले व्यवस्थापन या बाबतीत योग्य तो निर्णय घेईल. कदाचित जर वरुण खेळला असता त्यानं कमीत कमी धावा द्याव्यात आणि बुमराह आणि कंपनीवरचा दबाव कमी करावा अशी अपेक्षा आहे. खरं तर आपला संघ उत्तमोत्तम खेळ करतोय. फक्त हे दोन अपवाद सोडले तर बाकी सगळ्यांच्या गोष्टी ठीक चाललेल्या आहेत. न्यूझीलंडच्या संघाचा विचार केला तर मगाशी म्हटल्याप्रमाणे सभ्य लोकांचा संघ आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. कुठल्याही प्रकारचा आक्रस्ताळेपणा नाही. कामगिरीत कमालीचं सातत्य, कुठलाही सुपरस्टार नाही की ज्याला घाबरावं. परंतु एकापेक्षा एक अतिशय सांघिक प्रकारची कामगिरी करणारे खेळाडू आणि एक संतुलित संघ म्हणून या संघाकडे बघितलं जातं. मागच्या सामन्यात सेमीफायनलला ॲलन फिननं काय केलं हे आपण सर्वांनी बघितलंय आणि त्यामुळे दक्षिण आफ्रिकेची बोलती कशी बंद झाली हे जगजाहीर आहे. एकूणच काय हा एक जबरदस्त सामना असेल यात वाद नाही. आपण साखळीमध्ये किंवा सुपर एटमध्ये म्हणूया, दक्षिण आफ्रिकेकडून याच मैदानावरती मार खाल्लाय आणि अजूनही आपण ऑस्ट्रेलिया विरुद्ध एकदिवसीय प्रकारातील विश्वचषकाचा अंतिम सामना याच मैदानावरती हारलोय याच्या कटू आठवणी अजूनही आपल्या स्मरणात आहेत. या सगळ्या आठवणी पुसून आता हा रविवार आपल्यासाठी वेगळं काहीतरी घेऊन येईल अशी अपेक्षा आहे. T20 प्रकारात आपण सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये पोहोचलोय आणि दुसरा फायनल जिंकून आपण एक नवीन विक्रम करावा अशी अपेक्षा आहे. एकंदरीत कागदावरती आणि मैदानावरती दोन्ही संघ तुल्यबळ वाटतायत, परंतु 1,32,000 पेक्षा जास्त क्षमतेच्या स्टेडियमवरती श्वास रोखून धरायला लागावा असा सामना व्हावा अशी अपेक्षा आहे. बघूया कुठला संघ आपली नौका तडीपार नेतोय. एक भारतीय म्हणून मला एवढंच वाटतं की आतापर्यंत आपल्या संघानं जी कामगिरी केली आहे ती कामगिरी चांगली आहेच, पण त्याच्यावरती सर्वोत्तम कामगिरीचा कळस चढवावा आणि शेवटचा दिस गोड व्हावा एवढीच अपेक्षा आहे.